ते बरोबर करतो, सगळं होतं. फक्त तुम्ही उद्देश डोळ्यासमोर एका ठेवा, लेकरं बाळ मोठेच करायचे, मराठे मोठे होऊ द्यायचं नाही. विडा सरकारनं उचलला का उचललाय आता ते सांगतो. सगळे शांत राहा. सरकारने विडा का उचलला? सरकारने आता 2 दिवसापूर्वी जी.आर काढला. सन्माननीय महोदय नामदार फडणवीस सर यांनी हिरा, महाराष्ट्राला लागलेला हिरा, एक जी.आर काढला. ओपन मध्ये आता ओबीसीला येता येणार नाही. मी वाचला नाही, आणखी वाचतो, त्यात काय त्रुटी आहेत मला माहित नाही, पण वरच सांगतो. ओपन मध्ये ओबीसीला आता जागा घेता येणार नाही. बघा बर का, जरा टाळ्यावर या, टाळ्या. तुम्हालाच बोलवतोय मराठ्याला मी, तुम्ही टाळ्यावर या. तुमच्यामुळे समाजाचं वाटलं झालंय. तुम्ही ह्या पक्षाचे झेंडे उठलीत बसला, त्यांनी वाटलं केलं. त्यांनी एक जी.आर काढलाय. आता ओबीसी प्रवर्गातल्या लोकांना पहिल्यांदी ओबीसीच्या जागा घेऊन ओपन मधल्या घेता येत होत्या, आता घेता येणार नाही. का? मराठी आरक्षणात आहे. पाहिलं का द्वेष? इथून मग झोपला होता का रे? मराठ्याला आरक्षण नव्हतं तेव्हा जर जी.आर काढला असता तर आमच्या जागा या ओबीसीने खाल्ल्याच नसत्या. ओपनच्या जागा 50% ह्या ओबीसीने खाल्ल्याच नसत्या. त्याच वेळेस जर जी.आर काढला असता ओबीसीनी 50% यायचं नाही. आम्ही कशाला मोर्चे काढले असते रे? पुऱ्या जागा घालून घेतल्या आणि आता जी.आर काढते ओबीसीनी ओपन मध्ये यायचं नाही. आमच्या पुऱ्या जागा हडप केल्या. 50%तल्या 30% जागा ओबीसीने खाल्ल्या. मी आता अभ्यासकांना बोलवणार आहे आणि आजच प्रेसच्या माध्यमातून सांगतो, फोनची अपेक्षा ठेवत जाऊ नका. पाय पडतो तुमच्या सगळ्यांच्या, मराठा समाजासह अभ्यासक, समन्वयक सगळे. 28 तारखेला 28 मेला राज्यातले जेवढे अभ्यासक आहेत तेवढे आम्हाला हे जी.आर चांगला आहे का नाही तुमच्याशी चर्चा करायची. समन्वयक ज्यांना आरक्षणाचा अभ्यास आहे सगळे 28 मेला अंतर्वाली द्या. जेवढे अभ्यासक आहेत, इतिहास तज्ञ आहेत, मोठ्यातले मोठे म्हणतो मी, संघटनेचे संस्थापक असतील, मोठे अभ्यासक असतील, मला शात येणारा अभ्यासक असला तरी या तुमच्या पाया पडतो. मी ते सोडून दिलं, मी मनावर नाही घेतलं तुमचं. तुम्ही म्हणून माझ्याकडे येणार, कारण तुम्ही उची चोच आणली त्यामुळे तुम्ही येणार. माझी इच्छा आहे, मी काही बोलणार नाहीये तुम्हाला. तुम्ही या आधी समाजाचा हित महत्वाचा आहे, तुमचा माझा दुरावा महत्वाचा नाहीये. तुमचं माझं हित महत्वाचं आहे या समाजासाठी. 28 मेला सगळ्या अभ्यासकांनी जी.आर काढलेला चांगला आहे का नाही का तो रद्द करायला लावायचा. माझं मत हे वैयक्तिक आहे एकट्याचं की ते जी.आर चांगला आहे, पण तरीही मला अभ्यासकाशी बोलायचं. जर सगळ्यांचं मत असेल नको नको तुमच्याकडून मला जाणून घ्यायचं चांगलं आहे का तर कसं आहे, पुन्हा बोलायला जागा नको. कारण मला तारीख त्या आंदोलनाचे डिक्लेअर होणार आहे म्हणून मला 28 मेलाच बोललोय तुमच्याशी. तुम्ही सगळ्यांनी 28 मेला सगळे कामं सोडून द्या. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश, मराठवाडा जेवढे अभ्यासक ज्ञानीच्या आरक्षणातले सगळ्यांनी मला बोललेला असला तरी मी बोलवल्यामुळे मी आल्यावर म्हणणार नाही तू असं का बोलला होता, अजिबात म्हणणार नाही. सन्मानच होईल, कारण तुमची माझी नाराजी बोलल्याबद्दल नंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी, पण त्या दिवशी तुम्ही समाजाचे अभ्यासक म्हणून तुमचं सगळं ऐकून घेऊन मी सरकारला जिरी सांगणार. कारण त्या जी.आर वर बोलावं लागत. आता मग कुठे गेलते जागा कशा हल्ल्यात ते सांगतो तुम्हाला. ओबीसीने जागा खाल्ल्यात कशा आपल्या बघा. ओबीसीला 52% जागा आहेत, 50% जागा.
त्यांनी त्या जागा घेतल्या 50%. तिकडच्या ओबीसीच्या पोरांनी 50% ओबीसी मध्ये येऊन इकडचं मेरिट तोडलं. 30% जागा इथल्या घेतल्या. ओपन मधल्या किती टक्के जागा घेतल्या ओबीसीनी? 30% आहेत. त्यांच्या जागा किती? 52%. 82% एकट्या ओबीसीनं आरक्षण खाल्लं. एकट्या ओबीसी. येवल्याचं वाकडं एकट्याने तेवढं आरक्षण खाल्लं. तुम्ही ताळावर या मराठी फक्त ताळावर. जमीन विकायची वेळ आली आपल्यावर. जमिनी वाईट वेळ आली आपल्यावर. 2-2, 4-4 एकरवर आपण आलो आणि याला एकर नसून यांनी वावर घेऊन बिल्डिंग बांधल्या आणि आपण ही दातड काढतो. खोट्या प्रतिष्ठेत मराठीने जगायचं बंद करा. वाटोळ झालं आपलं. कुणी पाटील म्हणलं की सांगितलं 50 कप चहा मरू दे तिकडे. त्याला काय चहा पाहिजे रे? खोट्या प्रतिष्ठेत जगायचं बंद करा. आपला नुसता मोठ्यापणा. पाटील म्हणलं, साहेब म्हणलं की फुगलाच. नेता आला एखादा, तुझ्याशिवाय गावा फुटतच नाही, तू माया कोणी पाहिजे. यांनी गोटी उचललीच. साहेबांनी एक दिवस गाडीत बसलं की फुगलं. वाटोळ होईल समाजाचं. लेकर जर अधिकारी शिक्षणात उच्च शिक्षणात नाही गेले तर जमिनी सोबत नोकऱ्या पण पाहिजे. समजून घ्या. शिक्षण लय महाग झालंय. कर आपला महसूल आपला जमा केला जातो आणि शिष्यवृत्ती यांना आमचा विरोध आहे का? नाही ना. तुमची ही बुद्धी त्या टायमाला कुठे गेली रे? ओपनचा जार काढा टायमाला यांनी 82% जागा खाल्ल्या. खाली किती टक्के राहिल्या? 20%. 20%त कोण मग? मराठी, बामण, मारवाडी, मुसलमान जेवढ्या जाती असतात त्या 20%. जागा किती आल्या? 2, 3, 4. मग आपले लोक काय म्हणणार? कुठं नोकऱ्या, आरक्षणच नाही, काय शिकून उपयोग आहे? केलं हडप सगळं त्यांनी. आपला जो टक्का कमी झाला ना नोकऱ्यातला, नेता बनू नका पण पूर्ण अधिकारी बनवा. 60-70 वर्ष राज्य गाजवेल तो. 60-70 वर्ष. म्हणून इमान मारे. आता लगेच जार काढून ठेवा. ओपन मध्ये ओबीसी द्यायचं नाही. त्याच्या अधिकाराला काय झालं? कशाला मराठीचं वाटलं झालं असतं? पुऱ्या जागा अडकल्या यांनी आता काढलं. 60-70 वर्ष जागाच मोकळे होत नाही आता. म्हणून मराठ्यांनी सावध व्हायचं. आपण